हाय नमस्कार, कशा सर्व. माझं नाव राजदीप घरत, मला सर्व प्रेमाने राज म्हणतात आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राज करंजाचा या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही ओमकार शेलार भावाचा साखरपुडा सोहळा बघितलात आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ओमकार शेलार भावाचा हल्दी सोहळा, आपटा कोल्हेवाड्याचा हल्दी सोहळा पाहणार आहात. याच्यापूर्वी मी सुद्धा कधी पाहिला नाही. सो कशा रीतिरिवाज असा हल्दीच्या दिवशी काय काय होतं ते सर्व तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करीन. सकाळीचे 7 वाजलेत आणि 7 वाजल्यापासून कसा कसा कार्य होणार आहे ते तुम्हाला दाखवतो या व्लॉगमध्ये. बघूया काय काय होतो आपटा कोल्हेवाड्यामध्ये हल्दीच्या दिवशी. चालू करूया व्लॉग. आणि आजही वरमाई सोहळासुद्धा असणार आहे, तर तो देखील पूर्ण तुम्हाला या व्लॉगमध्येच बघायला भेटणार आहे. टाइमपास न करता ओमकार शेलार भावाचा हल्दीचा सोहळा चालू करूया. सकाळी 7 वाजलेत आणि सकाळी काय काय कार्य सुरू आहे बघूया. इकडे चालू आहे, इकडे काय चहा चालू आहे, काय चहा चालू आहे. ओके. आणि ताई आहे, ताई नाव आपला अश्विनीताई. अश्विनीताई. ओके. नंतर इकडे आई पोलं काढते काय 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 पांडू खानदानाबद्दल काय सांगा. पांडू खानदान म्हणजे आपले कुटुंबाला पांडू खानदान असं नाव ठेवतात. घावणे ना, घावण्या पोलं. ओके बघा चालू आहेत. आणि घावण्या पोल्यांसोबत आपल्याला काय खायला भेटणार आहे, चहा. ओके. नंतर ओमकारची बहीण. ओके. नाव काय ताई? जयश्री ताई आपल्या समोर आहे बघा. सकाळी 7 वाजता हजेरी बघा कोणी कोणी लावलेली आहे. पहिला नंबर आणि सुकट वांगा खायला आहे आमच्याकडे. ओके. आमच्या काकूनी लावलेला आहे. दुसरा नंबर पिंकीताई, तिसरा नंबर वैजूताई आणि चौथा नंबर अश्विनीताई. ओके. थँक्यू. सकाळ सकाळ हळद लावली. हो 5 वाजता पहाटे. 5 वाजता लावली पहाटे. मग तेव्हापासून तू जागा आहेस. हो. अरे मग झोपाचा ना त्याला. ओके. आता एवढे लवकर उठलं कारण का आज दिवसभर तुला धावपल करायला लागलं. सकाळी हालत का लावतात आपल्या तिकडं? आपले सकाळी हात लावतात लवकर उठून, म्हणजे परंपराच आहे. आणि नवऱ्याची मामी. ओके. 4 मामी. एकूण किती मामी आहेत? 5 मामी आहेत. आणि 5 माम्यांची ओळख करून देतोय. मामी, मोठी मामी दीपा मामी. नंतर सेकंड नंबर कोण? सेकंड नंबर नाव योगिता पाटील मामी आहे. ओके. नंतर उज्ज्वला पाटील. तिसरी मामी, तिसरा नंबर. आणि चौथा नंबर मामी. ओके. आणि एक पुष्पा पाटील, ती घरी आहे, ती येते. हा, पुष्पा मामी, 5वी मामी. ओके. 5 मामी ना एकूण. 5 मामी. मामूला धमाल झाली पाहिजे मामी. हा तेच. आणि आजी आली. आजी नाव धर्मीबाई पदरम शालार. ओके आहे. नवरदेवची. आणि हाच आपला हा भगवा ठाट असणार आहे ना. हा बघा हा ठाट आहे बघा, या मामीने घातलेला आहे. चला कार्यक्रम सुरू राहू दे. हो हो हल्दीला, लग्नाला. हो इथे व्हिडिओ झालेला असेल आपलं लग्न. व्हिडिओ टाकताना. ओमकारचा भाऊ आपल्या समोर आणि टी शर्ट तुम्हाला दाखवण्यासाठी दादाला थांबवलंय बघा. मस्त समोर आपटा कोल्हेवाडा लिहिलेला आहे, बाप्पाचा फोटो आहे. आणि पाठीमागं बघू दे. आणि बघा पाठीमागं ओमकार दादाच्या हल्दीला. ओके दादा. दादा नाव आपला इकडे समोर बघा. विनायक शेलार. ओके दादा, थँक्यू. आणि बघा सर्व गावातली आपली मंडळी जमण्याची सुरुवात झालेली आहे. आणि इकडे आंब्याचा पाला आहे ना दादा, या आंब्याचा पाला आहे. आणि आपल्या समोर दादा आहे. दादा नाव आपला? भास्कर सावंत. ओमकार दादाचा जाव आहे. ओके. भाऊ आपल्या समोर आहेत. आणि बघा सर्व मंडळी आपली. आणि इथं आपण काय चाललंय सध्या? हे मांडव स्थापना म्हणजे मांडवाला तोरण म्हणायचं. मांडवाला आपलं पारंपरिक तोरण म्हणजे आपण आर्टिफिशियल प्लॅस्टिकचा काय वापरत नाही, आपला आंब्याचा पाल्याने करता. ओके. आणि बघा मित्रांनो ओमकार भावाचे काका आपल्या समोर आहेत. काका आपलं नाव? परशुराम गणुशेलार. आणि काका माया गणुशेलार. आणि मोठा काका ना, मोठा काका आपल्या समोर आहे. काका काय सांगशील, मुलाचा कार्य आहे घरामध्ये, आपण पहिल्या बहिणीचा झाला कार्य, आता आपला शेवटचा कार्य म्हणजे माझ्या लहान भावाच्या मुलाचा कार्य आहे ओमकारचा. त्याचा स्वभाव वगैरे चांगला आहे आणि
आता ते चांगला व्यवस्थित व्हावा ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना आहे. ओके काका, मोठे काकांनी आशीर्वाद दिलेला. आता सेकंड नंबर काका ना, आणि पप्पा आपले तिसरा नंबर. ओके काका, काय सांगशील आजच्या कार्यक्रमाबद्दल? सुखाचे होऊन दे लग्न बस. ओके, प्रत्येक वरिष्ठांचा हाच असते की कार्य आपला जो 3-4 दिवस आपण ठेवतो तो कार्य चांगला झाला पाहिजे. ओके, तेच हीच इच्छा असते. तर धन्यवाद काका. 3 भाऊ, नंतर आपण पप्पांना भेटवतो. ओमकार भावाचा भाऊ आपल्या समोर आहे आणि त्याने चहा बघा, थंड्यासारखा चहा घेतलाय. अख्खा ग्लास भरलाय त्यांनी थंड्याचा. दाखव. अरे बाबा, एवढा चहा आवडतंय? हो. नाव काय तुझा भावा? राज कशाला? राज. अरे बाबा, खूप छान नाव आहे. ओके, एन्जॉय एन्जॉय. चहा लवर आहे तो, चहा लवर. पी पी. आपल्या समोर आता ओमकार भावाची आई आहे. आई, नाव सांगा आपला. सुमन वासुदेव शेलार. हल्दीच्या दिवशी आपटा कोलीवाड्यामध्ये काय काय विधी म्हणजे आपली प्रथा होत असते ते मला थोडक्यात सांगा. आता सकाळी आमच्यात नवरदेवाला 5-6 वाजता हळद लावतात, मांगारणी. नंतर आता पोले होतात, चहा पोले. ते झाल्यानंतर त्या गावात आमच्या देवांना मान द्यायला जुना कोलीवाडा. जुना कोलीवाडा तिकडं एक म्हणजे आईला पावती बोलतात आमच्यात. तिकडं हां, देवाला मान द्यायला मंदिर आहे, म्हणजे आईला पावती बोलतात आमच्यात. नंतर ते तिथून आल्यानंतर नवरा हळदीला बसल, ब्राह्मण हळद लावेल, अंगारणी मांगारणी हळद लावतील नवऱ्याच्या. नंतर हळद झाल्यानंतर मांडव थापणे होईल. मांडव थापणे झाल्यानंतर मग गोंधळ झाल्यानंतर मग सगळ्या गावाच्या बायका घाऱ्या करायला येतात. घाऱ्या मग त्यांना चहा, घारी, पापरी एक एक द्यायची. मग नंतर संध्याकाळचा प्रोग्राम. आता संध्याकाळचं काय नाही, फक्त जेवायचं आणि नाचायचं. ओके, संध्याकाळी. आणि वरमाई लिगल. आज वरमाई करणार आहात. ओके, म्हणजे सजून नजून तुम्ही याल. ओके, मामाचं घर कुठं आहे? खालीच आहे. हां, एकूण 5 भाऊ तुम्हाला? 5 म्हणजे मला खरं बोलचं तर स्वतःचा भाव नाही, पण काकांची मुलं आहेत, ती स्वतःसारखी मला मानतात. हो. असं आहे का? आणि त्यांची इच्छा होती का तुम्हाला वरमाई सजून काढायची म्हणून? मुलीच्या वेळेला पण त्याही मला पाहिजे तसं मान दिला, वरमाई काढली. सर्व म्हणजे सख्या भावासारखा केला त्याही. हो, सख्या भाव ना असे करत, पण ते करतात. ओके, सख्या भावासारखेच आहेत. तुम्हाला शुभेच्छा आहे तुम्हाला. ओके, उद्या मामांना आपण सर्व मामांना भेटू. इकडे बघा, संध्याकाळ आणि दुपारच्या जेवणाची व्यवस्थाची कटिंग, भाजीची कटिंग वगैरे चालू आहे. आणि बघा, ताईचं सर्व आहेत. आणि या कार्याला वरिष्ठ मंडळीचा हात लागला का ते कार्याला 4 चांद लागतात. आणि बघा, हे बघा आई आहे, हे बघा सर्व. आई इकडे बघा, हाय. हे बघा, आई सुद्धा आहे. बघा, हे बघा, इकडे सुद्धा आजी आहे. कांदा कापतात सर्वजण. हे बघा सर्व. हे दुपारच्या जेवणाची व्यवस्था चालू असेल ना सगळी? हो बघा, दुपारच्या जेवणामध्ये काय भेटणार आहे आपल्याला खायला? वांगा, सुकट वांगा. हा. आणि पोला पोला आता नाश्त्यासाठी ना? ओके, बघा. आणि इथे टोपान काय करणार आहे? सुकट वांगा, भात आहे. ओके. आणि बघा मित्रांनो, मांडवची सर्व तयारी करण्यासाठी आपले भावंड, सर्व काका लोक वगैरे सर्व आलेले आहेत. ओमकार दादाचे पप्पा आपल्या समोर आहेत. पप्पा, काय सांगाल आजच्या दिवसाबद्दल? बघा, सर्व मंडळी आपली भावंड सर्व जमले आहेत. काय सांगाल, कसं वाटतं आज एकुलते एक मुलाचा आणि आपल्या शेवटच्या घरामध्ये कार्य असणार आहे, कसं वाटतं? भारी वाटते. आता आमचं शेवटचं लग्न आहे, जोरात झाला पाहिजे, हेच आमची इच्छा आहे. ओके. आणि पप्पा, पहिला तुमचा मुलीचा लग्न झाला आणि आता मुलाचा आहे. मुलीच्या लग्नामध्ये आणि मुलाच्या लग्नामध्ये तुम्हाला काय फरक वाटला? मुलीच्या लग्नाला थोडासा माणूस नाराज असतो, मुलगी आपल्या घरात ना जातोय. आता मुलाच्या लग्नाला सूट येणार घरात म्हणून माणूस हौशीत असतोय. ओके, हा फरक आहे मुलीच्या आणि मुला. पण जल्लोष तेवढाच असते, म्हणजे खर्च वगैरे तेवढाच असते, पण थोडासा दुःख होत असते मुलगी जाताना. ओके, बघा सर्व मंडळी आपली जमलेले आहे. शेलार परिवारामधले मयूर शेलार दादा आहेत, पंचायत समितीचे सदस्य आणि सरपंच सुद्धा आहेत. दादा, काय सांगाल, आपल्या गावामध्ये कसा उत्साह असतो हल्दीच्या लग्नाच्या दिवशी? आपटा कोलिवाड्यामध्ये हल्दीचं, वरमाईचं आणि लग्नाचं एक हल्दीला तर वेगळाच माहोल असतो. आमच्या इथे पारंपरिक पद्धतीने हल्दी साजरी करतात. ब्रास बँडच्या तालावरती असतं, डीजेचं असतो. आणि वरमाई आदल्या दिवशी वरमाई आपल्या गावात एक जोरात फिरते. एक आनंद वेगळाच असतो. ओके दादा, धन्यवाद दादा, थँक्यू सो मच.
आणि बघा मित्रांनो, आपण आता पोहोचलोय जुन्या आपट्या कोलीवाड्यामध्ये, कारण का आपल्या शेलार परिवाराच्या देव जुन्या कोलीवाड्यामध्ये आहेत. सो दादा आपल्या समोर, दादाच्या मागाशी गाडीवर आलो तेव्हा मला समजली जी माहिती ती दादाकडून घेऊ. पण दादा नाव आपला महेंद्र शेलार. काय सांगाल जुन्या आपट्या कोलीवाड्यामध्ये आपण कसा का तिकडे गाव असला आपला? 1989 साली जेव्हा इथे महापूर आला होता तेव्हा इथे आमचं सर्व वस्ती आमची पाण्याखाली गेली होती. त्याच्यानंतर आम्हाला गव्हर्नमेंट सरकारने तिकडे पर्यायी आम्हाला जागा उपलब्ध करून दिली. पण आमच्या इकडे जे आमचं कुलदैवत आहे ते आम्ही इथेच हे काय करतो, नवरात्री असू दे काही असू द्या, ते आम्ही इकडे सर्व सण इकडेच साजरे करतो. आणि नवीन आपला आपटा कोलीवाडा वाचलाय, पण सध्या इथं आपल्याला वस्ती दिसते ती म्हणजे जी राहिली ती राहिली इकडे. राहिली ती राहिलीत, कारण इकडेच सण वगैरे गणेश जयंती असतो, सर्व सण आम्ही इथेच असतात, गोकुळाष्टमी वगैरे जे काय असतात, त्यामुळे इथेच आम्ही सगळं सण साजरे करतो. बाकी तिथं नवीन ज्यांची घरं वगैरे डॅमेज झाली ती आपण तिकडे राहिलो. ओके दादा, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. चला जाऊया. आणि ही कोण? ही पण भाचीच. नाव काय तिचा? काव्या. ओके. आणि ते मस्त कुर्ते केले, दाखव पाठी, दाखव पाटण, दाखव. हा बघा दोन्ही आईला दोघं सेम फिरलं ना कडक मध्ये बघा, मामाच्या हल्दीला आणि मामासाठी एक फोटो. अजून भाचे आलेले आहेत. तुम्ही ना तसा कुर्ता केला का? त्याही सांगितलं नाही, गपचूप केला ना? बरोबर बोललो ना? काय बोलले होते हा, आधी का नाही सांगितलं बरं त्यांना? याची प्लॅनिंग होती. आणि बघा मित्रांनो, आपला नवरदेव तयार आहे. आता देवांजवळ पाया पडायला जायचं आहे ना. आणि मस्त त्याने पण कुर्ता केलाय बघ भाच्यांसारखा, पण त्याचा काहीतरी नवीन पाहायला भेटला आपल्याला. ओमकार आणि वहिनींचं नाव लिहिलं त्यांनी, सायली. आणि मागे बघू दे, मागे सुद्धा प्रिंट आहे बघा, मस्त चिंबोर आहे, त्याच्यावरती नवरदेव लिहिलेला आहे त्यांनी. ओके. आणि आनंदाचा सोहळा आहे, म्हणजे अख्ख्या परिवारामध्ये. आता तुझं शेवटचं कार्य आहे ना, म्हणजे काका विकासांचे आत्यासांचे पण पोरांचा लग्न वगैरे झालेलं आहेत ना? ओके. फुल जल्लोष आपल्याला पाहायला भेटणार आहे. संध्याकाळी वरमाई सोला ना? होईल संध्याकाळी. ओके. आणि वरमाईला फक्त वरमाई नसते निघत ना आपल्याकडं नवऱ्याची आई आणि वडील. ओके. तिघेही निघत असतात आणि तिघांची अशी मिरवणूक येते फिरून गावामध्ये आणि रिटर्न येत असते. आणि नंतर मग रात्री मांडवातली मजा आहे ना? ओके भावा, हल्दीला जेवायला या. ओके. शुभेच्छा तुला माझ्याकडून भावा. ताई आणि भाचा मस्त तयारी करून आलेला आहे देवांजवळ पाया पडण्या जाण्यासाठी. आणि बघा करवल्या काय कसं घर भरलेलं वाटतंय ना. हॅलो, नाव काय? आकांक्षा, जागृती, दीपिका, दीप्ती, कशिश. आणि मेन करवले आपल्या समोर असणार आहे. ताई आपल्या समोर. ताई, अख्खे खानदानानं आपलं शेवटचं लग्न आहे आपल्या भावाचं, ओमकार भावाचं. काय सांगशील, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. छान ड्रेसिंग मारलंय सर्वांनी. आणि बघा मित्रांनो, सर्व आई जमल्यात आपल्या मुलाच्या कार्यासाठी. सर्वांची ओळख करून देतोय. नाव आई? मंदा, ओमकार दादाची मावशी, ओके. नंतर आई? जनाबाई, ओके. नंतर मामी मोठी. आई, पांडू परिवारातल्या सर्व आहेत आईचा. आणि एक मस्त ओमकारच्या हल्दीनिमित्त गाणं बोलणार आहे आई. आणि सर्वांनी नाचच आहे. ओके. संध्याकाळी इथे आपण नाचणार आहोत वरमाईला आणि हल्दीला. पण आता एक त्याचा ट्रेलर आपण बघणार आहोत. ओके आई, ना मस्त गाणं बोला एक. बोला. पांडू परिवार निघाला गो, निघाला ओमकारचे हळदीला. पांडू परिवार लिगलाय गो, ओमकारचे हळदीला गो. ओके. धन्यवाद. 3 करवल्याने एकेसारखा ठाट केलाय. तुम्ही ओमकारच्या पुतण्या, आमचा अंकल लागते. अंकल लागते काय? ओके. तिघींचा आहे अंकल ना? ओके. आणि नाव आपलं सांगितलं? अंकिता शेलार, आणि वेदिका विनायक शेलार, वेदिका विनायक शेलार, ओके. मिताली शेलार, ओके. आणि ही? रितिका विनायक शेलार. ओके. यांचा अलग ताट बघायला भेटला आपल्याला. ओके. पंजाबी लुक केलाय ना? अशी शेंडे हलवा तुमच्या बघू दे. हे बघा. ओके. थँक्यू. आणि आपल्या समोर आता सर्वात मोठी ताई आहे ना, ओमकार भावाची सर्वात मोठी बहीण. ताई, नाव आपला? प्रभावती पाटील. आणि बहिणी म्हणजे जवळपास आपल्याला मगाशी सांगितलं त्याने काही चिकार बहिणी आहेत त्याच्या. तर मग कसा नाता आहे तो सांगा मला. आमच्या काकाच्या पोरी. तुम्ही काकाच्या मुली सर्वजणी. ओके.
मित्रांनो वहिनी पण आलेले आहे इकडं दर्शनासाठी. त्यांचा पण थोडा तुम्हाला लुक दाखवतो आजचा. आणि बघा मित्रांनो ओमकार भावाच्या 8 बहिणी आणि 3 वहिनीचा. तिसरी वहिनी येते थोड्याच वेळात येईल आणि पहिले 2 वहिनींना भेटतो. मोठी कोण तुमच्यात? तुम्ही मोठ्या. वहिनी नाव काय आपला? राजेश्री वहिनी. आणि नंतर सेकंड नंबर आणि थर्ड नंबरच ना आल्या ना? ती 1 नंबर. तुमच्यात तुम्ही मोठ्या असं आहे काय? ओके. दोन वहिन्यांना आपण मागाशी मंदिरामध्ये भेटलोय आणि आता आपली मोठी सर्वात मोठी वहिनी आहे. वहिनी नाव आपला? सुमन वहिनी. ओके. आता सध्या हे देवांचं कार्य चालू आहे. ओके. मानपानासाठी आपण नारळ वगैरे काढलेले आहेत ना? आणि बघा सायली वहिनी आलेली आहे. मस्त भेट झाली ना तुमची? ओके. त्यांचा आजचा हा लुक असणार आहे. छान दिसत आहे वहिनी. कॉंग्रॅच्युलेशन्स. आपल्या इथे उष्ट्यालतचा हे आहे. उष्ट्यालत लावतात ना? ओके. शेजारीच घर आहे आपला. ओके. थँक्यू. बोलवन करा गणपती देवाला, बोलवन करा गणपती देवाला. उंदरावर बसुनी देवाले हळदीला, उंदरावर बसुनी देवाले हळदीला. बोलवन करा एकविराईला, बोलवन करा एकविराईला. कोंबऱ्यावर बसुनी आयाली हळदीला, कोंबऱ्यावर बसुनी आयाली हळदीला. खूप छान आहे आवाज आहे तुमचा. आणि सकाळी पण तुम्हीच गाणं गायलात ना? ओके. आणि आता हा परिवार कुठला? सुनात ना सर्व? हा, हे बघा सर्व सुना आहेत. पांडू परिवारीचा विजय असो. पांडू परिवाराच्या सर्व सुना आपल्या समोर आहेत. ज्यांना आता बघा मोठ्या वहिनींना भेट करून दिलं तर यांची ओळख करून देते. नाव? रेखा शेलार. नाव सांगताना असं हसता का तुम्ही? नाव? मी सौ अंकिता मिनेश शेलार. मी सौ प्रियंका शेलार. कीर्ती शेलार. ओके. ताई? कविता शेलार. ओके. सर्व सुनसा आहेत ना? आम्ही पांडू खानदानाच्या नाती. पांडू परिवाराच्या सुना बहिणी सर्व एकत्र आहेत. ओके. मध्ये हळदीला यायचं, जवळा वांगा खायचा, मस्त पैकी वरण भात खायचं, त्याच्यासोबत 1 नंबर लागतो. सुकट वांगा खाऊन बघा आमच्या गावातला. आणि पुरेपूर 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत असतो. या दोन्ही आहेत ना ते आपल्या सायली वहिनींकडनं आहेत. मेन करवले आहेत ना त्यांच्या? ओके. छान लुक केलं बघा त्यांनी. नाव? आदिती भोईर. नंतर नेहल भोईर. ओके. थँक्यू. छान दिसतंय दोघी पण. तर मित्रांनो 2 वाजलेत आणि जुना आपटा कोलीवाडा तिथून आपण दर्शन वगैरे घेऊन आलेलो आहोत आपल्या मंडपामध्ये. आणि आता हळद लावण्याचा कार्यक्रम, मांडव स्थापना, नंतर गोंधळ, वरमाई सोला आणि अजून उष्टी हळद, अजून बरेच कार्यक्रम आपल्याला आपट्या कोलीवाड्यामध्ये पाहायला भेटतात. तर आता ते तुम्ही पूर्ण व्लॉग बघा. जे काय असेल मजा मस्ती ते तुम्हाला इथून दाखवण्याचा प्रयत्न करेन. वरमाई सोल्याची फुल सगळी तयारी केलेली आहे आणि रात्री मांडवातली पण. ठीक आहे. तर जाऊया आपण आता हळद लावण्याचा कार्यक्रम सुरू करतोय. जाऊया.
चालू स्टार्टिंग त्याने केले एंडिंगला त्या एंड तो करतो स्टार्ट पण त्याने केला एंडिंग पण तोच करतोय अरे आता बंद चालू कर आणि हे बघा मित्रांनो, आपल्या समोर आता ओमकार भावाची एकुलती एक आत्या आहे. आत्या, काय सांगाल आजच्या या सोहळ्याबद्दल? आम्ही 14 जण 3 भाव ना एक मी बहीण. आता आमच्या शेवटचा लग्न आहे हो भावाचे, बारक्या भावाचा पोराचा. शेवटचं लग्न म्हणजे तुम्हाला मुलं आहेत? मला मुलं आहेत. मला 2 मुलं आणि 3 मुली आहेत. त्यांचे लग्न झालेले आहेत? सगळ्यांची लग्न झालीत. आणि काकासांच्या पोरांची? त्यांची पण लग्न सगळ्यांची झाली. एकाला 2 एकच पोर आहे. 5 मुली आहेत. माझी बाटणी वाटत आहे त्याला. आणि मोठ्याला 2 मुलं
आणि 2 मुली. म्हणजे अख्खे आपल्या कुटुंबात आता शेवटचं आपलं ओमकार दादाचं लग्न आहे. ओके. आणि तेच चौघा मिळून आमचं एकटाच आता लग्न आहे शेवटचं ह्यो. हा. काय सांगाल तुमच्या भावांबद्दल, काय सांगाल कसा स्वभाव आहे तिघांचा आहे? चौघांचा स्वभाव चांगला आहे. अजून परत आम्ही भांडू नये का कांडू नये काय नाही. हा. तुमच्या परिवाराला माझ्याकडून शुभेच्छा आहे. ठीक आहे, धन्यवाद धन्यवाद. चावळा वांगा ना, सुकट वांगा झालेला आहे बघा, दुपारच्या जेवणासाठी बनवलेला आहे. आणि संध्याकाळी जेवणासाठी काय काय काय? मटन चिकन भाजी. गाडी गेली आपल्याच्या पुढे, गाडी गेली. बोकर बांधला पण होता दादा, मटणाचं वांद करशील. हे बघ पलल. बांधला तू बांधलेलास? मटनवाल्याने बांधलेला काय? पार पलता राहिलं. बरं बघितला हो, नाही तर गेला असता मांडवाचं बांध. मग परत हलणारच नाही. 3 आहेत काय? मटणाची मेजवानी आपल्याला बघायला भेटणार बिचारे. बघा आता काय बोलायला आपण, आपल्या हातात काही गोष्टी नसतात. तर मित्रांनो 5:30 वाजलेत आणि गोंधळ आणि मांडव स्थापना झालेले आहे. आणि सर्व वडे घाऱ्या करायला, अर्धेकडं वडे बोलतात, अर्धेकडं घाऱ्या बोलत आहेत. तर घाऱ्या बनवण्याची सुरुवात झालेली आहे. सर्व आता महिला जमतील. मस्त बघा ठाटातल्या साड्या घालून सर्व महिला आलेल्या आहेत. तर मित्रांनो पोचलो आपण किचनमध्ये, जिथं मस्त आज रात्रीच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. याच्यात बघूया काय आहे. याच्यात चिकन आहे आणि मगाशी जे बोकड बघितलेत ते आपण आता कटिंग करायला नेलेले आहेत. ते कापून आल्यानंतर त्यांची मेजवानी आपल्याला पाहायला भेटेल, मटन मेजवानी. आणि चिकनसुद्धा आहे ते बघा. चलो. आणि याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये राईस आहे. ओके दादा, ओके थँक्यू. अजून बघूया घारे कुठं बनवतात. आणि एका बाजूला घाऱ्यांचा पीठ मळतायत आणि त्यांना आकार देतात आणि इथं घाऱ्या चालत आहेत. तुम्ही कॅमेऱ्यात नका बघू, तुम्ही आरामात करा, काळजी घ्या स्वतःची.